आपल्या महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा आहे हो माईचान? बघा बरं, चुकीला माफी नाही. हा, कसा आहे महाराष्ट्राचा आकार? काय झालं? नाही नाही, नकाशा एक नंबर कुठे? एकदा पेन टेकवली की काढायची नाही नकाशा निघोसतो रे. नाही, नाद नाही करायचा, नाही तर लोक शिलाई मशीनच काढतात. महाराष्ट्र सोडून शिलाई मशीनच काढतात. आपल्याला इच्छित नाही, एकदा पेन टेकली की नकाशात निघून गेला. आव, हे बघ, हे बघ कसा आकार. काय म्हणतो तुम्ही? वर्ल्ड सांग का हाचा त्रिकोणाकृती आहे? अबे, आपल्या महाराष्ट्राचा आकार त्रिकोणाकृती आहे, ज्याचा पाया राज्याच्या कोण्या दिशेला आहे? पश्चिमेला. आणि टोक कुणीकडे रे? काहीस ईशान्य पूर्वेला, काहीस ईशान्य पूर्वेला. म्हणून आपल्या महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार हा त्रिकोणाकृती आहे. कसा आहे? त्रिकोणाकृती आहे, लक्षात घ्या. हा आपल्या महाराष्ट्राचा आकार त्रिकोणाकृती. क्लिअर? तर आता आपण पाहूयात महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा. आपला मेन धडा सुरू होते आता. सीमा दोन प्रकारच्या. सीमा किती प्रकारच्या? दोन प्रकारच्या. पहिल्यांदा दिशा निश्चित करून घेऊ. ही दिशा कोणती असती रे? हो का? आणि ही रे कोणती असती? आणि ही कोणती असते? दक्षिण. खरं का? बर. ह्या महाराष्ट्राच्या प्रमुख आपण आपल्या चार दिशा सांगितल्या. तर आपण पाहूयात नैसर्गिक सीमा. सीमा दोन प्रकारच्या, एक नैसर्गिक आणि दुसऱ्या राजकीय. तर नैसर्गिक सीमा ज्या असतात ना, त्या कुणा बनवलेल्या नसतात, त्या नॅचरली तयारच झालेल्या असतात. कुणा बनवायची गरज आहे का? नैसर्गिक असतात त्या, लक्षात घ्या. आणि सीमा म्हणजे काय? सर्वसाधारण आपण काय म्हणतो, आपलं परभणी शहर कुठून कुठपर्यंत आहे? आपण सांगतो तिकडे जिंतूर रोडला 20वा, ते इकडे दत्तधाम, एवढ्यात परभणी शहर आहे. एक बोला नाही नाही, इकडचा कॅनल तर इकडचा कॅनल, खानापूर फाट्यावरचा कॅनल तर जिंतूर रोडचा कॅनल. एक म्हणला नाही हो, जिंतूर रोडची कॉर्निवर हटेल ती इकडची रामायणा किंवा ती वाटिका हटील, इथपर्यंत काय? एक म्हणला नाही, जिंतूर रोडचा शेवटचा पॉइंट इकडे खानापूर फाटा. ह्या आपण सांगतो त्याच्या त्याच्या पद्धतीने ह्या सीमा आहेत. तर आपण इथं सीमा सांगायच्यात. आपण पहिल्यांदा कोणत्या सीमा शिकायलो? सांग सीमा कोणत्या सीमा? नैसर्गिक सीमा. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूयात घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं, अशा पद्धतीनं. कशा पद्धतीनं? कशा कशा अशा पद्धतीने. तर राज्याच्या पश्चिमेला काय आहे? तर राज्याच्या पश्चिमेला मोदका कुवा आहे, अरबी समुद्र. बरोबर का रे? म्हणजे आपल्या महाराष्ट्राची कोणती दिशा निश्चित झाली? कोणती दिशा? हे ब्ल्यू कलरचं हे काय माहिती नाही, जास्त काढत नाही, बोर्ड वल्ला होईल. काय म्हणला रे? लाटा यायला. हा, सुनामी येणार आहे घराकडे, थांब जरा. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र. आता तुम्ही मला सांगा, ही नैसर्गिक सीमा आहे की नाही? म्हणजे याच्या, हे बघा, राज्याच्या पश्चिमेला किनारपट्टी पर्यंतच भूमी आहे, त्याच्या पलीकडे काय आहे? सीमा कशी आहे? राजकीय का नैसर्गिक आहे? मानव निर्मित आहे का नैसर्गिक आहे? कारण आहे अरबी समुद्र तर आहे का? कोकणातले लोक म्हणले होते की नाही बा, आम्ही जरा गरीब माणसं आहेत, समुद्र आमच्याकडूनच पाहिजे. मग आपण म्हणलो ओके ठीक आहे, समुद्र तुमच्याकडून. असं असतं तर मराठवाड्यातले लोक पहिल्यांदा सगळ्यात पुढे आले असते. ते म्हणले असते नाही, पहिलाच पाऊस आमच्याकडे पडत नाही, किनारा आम्हालाच पाहिजे. हो, कुठं ठेवायचा? झिरो फाट्यापाशी. बरोबर. मग पोरं म्हणले आज घुगे सर कुठे येतं? हट्ट्याच्या बीचवर. बरोबर आहे. हिंडायला कशाला? म्हणजे ती नैसर्गिक सीमा आहे. आता पुढं राज्याच्या काहीसा वायव्येला आणि ईशान्येला या ठिकाणी काही टेकड्या आहेत. काय त्या? यांना म्हणायचं अक्राणी टेकड्या. कोणत्या टेकड्या? नंदुरबार नावाच्या जिल्ह्यात अक्राणी टेकड्या. आणि ह्या अक्राणी टेकड्या राज्याच्या काहीशा वायव्येला आणि उत्तरेला आहेत. बघा, अक्राणी टेकड्या दिसायलेत नाही का? टेकड्या दिसायलेत ना? हा. त्याच्यानंतर
आपण पाहूयात पुढं राज्याच्या उत्तर सीमेवरती एक असा कसा काय पर्वत आहे. याला कोणता पर्वत म्हणणार तुम्ही? कोणता पर्वत? साखरपुडा नाही रे, सातपुडा पर्वत. कोणता पर्वत? सातपुडा पर्वत. दिसायला का रे? म्हणजे महाराष्ट्राची कोणती दिशा निश्चित करतो तो? उत्तर. महाराष्ट्राच्या उत्तरेला हा सातपुडा पर्वत आहे. म्हणजे हा पर्वत ओलांडला की आपण मध्य प्रदेशात, तिकडून ओलांडला महाराष्ट्रात. म्हणजे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर सातपुडा. कोणता पुडा? कोणता पुडा? कोणता पुडा? सरपंच बिस्किट पुडा म्हणाली बरं तुम्ही म्हणत मनात. ते तुझ्या नशिबात नाही. पुढे बोल. पुडा का आता पुडी पण नशिबात नाही आता. चला नेक्स्ट. ह्या टेकड्या याला म्हणायचं दरकेसा. कोणत्या टेकड्या? कोणती दिशा निश्चित करतात? अरे सरपंच ईशान्येला. कोणत्या टेकड्या येतात? आपण टेकड्या कोणत्या येतात? दरकेसा. कोणत्या दिशेला आहेत? टेकड्या कोणत्या? ईशान्य. दिशा कोणती आहे? दरकेसा. शिवती आहे तू. आणि होत्या असं या वयात. ह्या टेकड्या कोणत्या रे? सुरजागड. कोणत्या? सुरजागड. अजून कोणत्या आहेत त्या? भामरागड. अजून हो चिरोली टेकड्या. कोणत्या टेकड्या? आणि राज्याच्या कोणत्या दिशेला? पूर्वेला. राज्याच्या कोणत्या दिशेला? पूर्वेला. नैसर्गिक सीमा आहेत का? कोणी टेकड्या टेकड्या बांधल्या जाऊन गवंडी गेले, बांधकाम सुरू केलं, टेकड्यावर टेकड्या टेकड्यावर टेकड्या बांधायला सुरुवात केली का? कोण नाही. राज्याच्या आग्नेय दिशेवरून ही दिशा कोणती असती माय? हो का? बर. आग्नेय. आणि ही कोणती नदी आहे माहितीये? सांगा लवकर महिला मंडळ. कोणती? ही इंद्रायणी आहे. तर मग पुण्यात काय? खेड तालुक्यात आळंदीला ती बी इंद्रायणीच. ही इंद्रावती. ही कोणती? इंद्रावती. कोणती नदी? आणि लास्ट हे पाहे 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 ही कोणती? महिला मंडळ तेरेखोल. आणि हे पाही ही ही कोणती? आणि कोणती दिशा निश्चित करतात रे? ही दक्षिण दिशा. कोणती दिशा निश्चित करतात? ओके. ह्या झाल्यात आपल्या महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा. काही अडचण आहे का भाऊ? काय अडचण? क्लिअर? डन. एक दिसन अजून तुमच्यातलं पिक्चर लागले का?